जुन्नरमध्ये आलो आहे आपण लेण्यांना भेट द्यायला। 3 लेण्या आहेत इथं, एक अंबा अंबिका लेणी, एक भूत लेणी आणि एक भीमाशंकर लेणी। हे बघा इथं बोर्ड लावला त्याचा। आणि इथून हा गेट आहे, इथून आपल्याला आतमध्ये जायचं आणि ह्या रोडने सरळ चालत वरती लेण्यांना जायचं आहे। चला पाहूयात आपण लेण्या। जुन्नरला आपण ज्या 3 लेण्या पाहायला आलोय, या रोडने अतिशय खडतर अशा वाटेने आपण फायनली एका खोलीपर्यंत पोहोचलोय। हे बघा इथं एक वरती खोली लागली आपल्याला जाताना। अर्धवटच कोरलेली आहे, कदाचित दगडामुळे। चला पुढे जाऊन पाहूयात। त्या खोलीपासून थोडं पुढे आलो ना, हे पहा इथं एक, इथं एक, इथं एक, हे असं अर्धवट काम करून सोडलेलं आहे। अर्धवट का सोडलं असेल, कारण खडक त्यांना आतमध्ये खराब लागला असेल आणि त्यामुळे त्यांनी ते काम अर्धवट सोडलं। जिथं प्युअर पाषाण आहे ना, तिथंच त्यांनी बरोबर तिथंच ते खोदतात आणि काम करतात। आणि तिथून थोडंसं पुढं आलं की हे रेलिंग, कारण सगळं पडले पाय खाली, असं पडले नाही, त्यामुळे इथनं चालणं खूप अवघड आहे, त्यामुळे इथं रेलिंग केले। पुढे आल्यानंतर इथे एक आपल्याला खोली लागली। आत नाही बघितलं का, एवढी सगळं हे बघा, इथे एक खोली लागली आपल्याला। हे बघा इथं आतमध्ये तिचं काम चालू आहे, ही खोली लागली आपल्याला। हे बघा मागे आपण 17 नंबरची पाहिली, इथं 16 नंबर लिहिला आहे। आणि इथून पुढे जाऊन बघूयात आता काय ते। इथं ती 16 नंबरची पाहिली आपण, आणि इथं वरती पण पाहिजे ना, वरती आहे ना, ह्या वरती खोल्या आहेत आणि इथून जायला रोड आहे त्याला। तर आपण इकडं सुद्धा काही लेण्या, तर त्या ह्या पहिल्या पाहूयात आपण, आणि मग नंतर इकडच्या पाहायला जाऊया, ह्या वरच्या इकडच्या पाहून येऊयात पहिल्या। इथं समोर, इथं समोर दिसते पाय, इथं काही ते छान लेणी बा मस्त कोरलेले, ते पाहू पहिलं। आलो ना आपण, तर ह्या लेण्या तिथं, आणि वरती मधाचा पुळा असल्यामुळं आता मी होय मधाची पोळी खूप आहेत, लेण्या छान आहेत दत्ता भाऊ म्हणतोय बघायला। पण आता ह्या खूप मोठमोठ्या माशाचं मधाचं पोळं आहे, तर रिस्क तर आम्हाला घ्यायची नाही आहे, कारण जंगलात खूप वरती आलो आहे आम्ही, आणि त्यांना जर का कळलं तर संपला विषय। मित्रांनो लेणी खरंच खूप भारी, आतून पाहायला पण खूप भारी असणार आहे। हे नाही हे इथं आतमध्ये खोलीच्या आतमध्ये खूप भारी असणार आहे पाहायला, पण आहे ना त्याच्या वरतीच आहे ना, या इथं वरती 3-4 ठिकाणी आगीमुळे, आणि ते खूप मोठं आहे, त्यामुळं आता वरती जायची रिस्क तर काय घेत नाही। इथूनच आपण हे असं पाहूयात, कारण खूप वरच्या जंगलामध्ये आलेलो आहे आपण। हे पहा, हे खूप वरती जंगल आहे भयंकर, ह्या जंगलात आपण आलेलो आहे। आणि जर का ते चुकून उठलं आगीमुळे, कारण पक्षी पण फिरतात तिथं आजूबाजूला, तर मग काही खरं नाही होणार। त्यामुळं जीवाशी खेळ होईल अशी रिस्क तर आमची घ्यायची इच्छा नाही आहे ॲक्च्युली। कारण काय, हे पहा इथं आलो ना आपण, तर हे बघा कशा स्टेप्स तयार केलेले आहेत, हे बघा। आणि इथून वरती गेलो ना, हे बघा किती छान पायऱ्या कोरलेले आहेत, आणि वरती येते आहे बघा, ते पक्षी उडते ते तिथे आजूबाजूला, पक्षी आजूबाजूला फिरतात, त्यामुळे आपल्याला रिस्क घ्यायची नाही आहे। पण खूप छान आहेत ह्या लेण्या, पण आपल्याकडे पर्याय नाही आहे, त्यामुळे आपण रिटर्न चाललो इथूनच। या वरच्या लेण्या तिथं आपण जाणार नाही म्हटलो होतो।
याच लेणीच्या खाली ही एक लेणी आहे. तर खोली एक फक्त. तर हे पाहून आपण आता निघूयात. कारण काय आहे, तुम्ही जर का पेपर वाचला असेल ना, तर आता एक महिन्याभरापूर्वीचीच गोष्ट आहे. शिवनेरीला ते फिरायला आले होते लोक आणि ते ह्या लेणीला आले होते आणि बरोबर इथनं वरती गेले आणि इथनं वरती गेल्यानंतर ते मुळं उठलं. तर त्यांच्यामधल्या एकाचा त्याचा मृत्यूही झाला होता. त्यामुळं पक्षी पण फिरतात तिथं. आपण इथून जेवढं लवकर होईल तेवढं लवकर परत रिटर्न जायचा प्रयत्न करूयात. कारण काय आहे, आवाज लाईटीचा फ्लॅश त्यांना चालत नाही आणि हे पक्षी सारखे त्यांच्या जवळजवळ गोंगावत आहेत. काय त्यामुळे याला लांबनच दर्शन घेऊ आणि आपले पुढची लेणी पाहता येते का पाहूया. चला, इकडची लेणी आता पाहायला गेलो होतो आपण, जे आपल्याला 3 मोठमोठे आगीमुळे दिसले होते आणि ती घटना तुम्हाला सांगितली मी आत्ताच. त्यामुळे आपण वरती जायची रिस्क नाही घेतली. थोडीफार जवळनं जेवढं जमलं तेवढं जवळ जाऊन काढायचा प्रयत्न, अजून जवळ गेलो असतो आपण, पण हे पक्षी तिथनं फिरतात आणि काय होतं पक्ष्यांमुळं ते अजून मग ते मोळ खवळतं. त्यामुळे तिकडं नाही गेलो आपण. ही जी मग अशी तुम्हाला म्हटलं लेणी दाखवलेली तिथं ती पाहायला हवे. तर हिला तर काय रोड कुठनं दिसत नाही चढायला वरती. हे बा सगळे तोडफोड झाले, पायऱ्याच नाही राहिलेल्या. तर प्रयत्न करू वरती चढायचा. चढता येते का? या साईडला सुद्धा खोल्या आहेत. त्याच्या आधी आपण या साईडला जाऊन पाहूयात. हे तुम्हाला समजलं असलं रेलिंग का लावले, कारण बघा ना चालायला काहीच नाही रोड. तर पाण्याचा टाका लागला. इथं खोदण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे दगड खराब लागला की ते सोडून द्यायचे काम. हे पाणी इथं पण. आणि हा इथून चालणं खूपच अवघड आहे. त्यामुळे आपण खूप स्लो हळूहळू चालायचा प्रयत्न करतोय. इथपर्यंत आल्यानंतर इथून वरती चढायला जागा आहे आणि वर पाण्याचा टाका आहे इथं, जिथं आपले दत्ताभाऊ उभे आहेत तिथं. तर थोडंसं पुढं जाऊन मग तिथं जायचा प्रयत्न करू आपण. पहिलं हे पुढचा भाऊ येते काय येते. हे काय पावसाळ्यामध्ये पाय घसरायची शक्यता खूप आहे. त्यामुळे जरा व्यवस्थित त्याच्या इथं पण हे बा छोटंसं तयार केले. त्यानंतर इथं वरती पण प्रयत्न केला आहे करायचा. उतरताना जरा अवघडच आहे. काय हे पहा इथं खालनंच पाहूयात आपण. इथं आणि इथं फोडलेलं आहे हे वरचा भाग त्याचा आपण आता पाहिलेला. हे पहा तिथं वरती चढायला किती अवघड आहे. दत्ताभाऊ कसे उतरतात बघा खाली. सोपं नाही आहे ते. वर आल्यानंतर आपण या साईडचं पाहिलं होतं, तसे रिस्की आणि खतरनाक. आणि त्यानंतर ह्या साईडचं पाहायचं होतं आपल्याला. तर चला आता ह्या साईडचं एकदा पाहूया.
वा, इथं एक खोली केली आतमध्ये कोरलेली. त्याच्यापासून थोडंसं पुढं आलो की इथं एक रूम बनवली आहे. अरे ही अशी रूम पहिल्यांदाच पाहतोय मी. हे बघा, आणि वरनं मोकळं केले आणि वरती एक बनवलंय. तर हे बघा, इथं असं के बनवलंय. ही ती खोली आणि त्याला वरनं ते मोकळं होतं. आणि तिथून पुढं आल्यानंतर ह्या त्या साधकांच्या खोल्या आहेत. हे बघा, त्या भीमाशंकर लेणीपासून आहे ना, आपण ह्या रोडनी सरळ आल्यानंतर इकडनं सुद्धा रोड आहे ह्या दुसऱ्या लेणीला यायला. आपण ह्या रोडने आलो सरळ 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 वरती. आणि हे बघा समोरचा मोकळा पॅसेज बघा ह्या लेणीचे किती छान दिसतोय. हा, आणि इथं वरती पण येत लेण्या. आणि हे तर जाऊन पाहूयात आपण. तुम्ही जर का ही लेणी व्यवस्थित बघितली ना, तर बघा इथं इथपर्यंत पुढपर्यंत बघा, इथपर्यंत म्हणजे हे इथपर्यंत ही लेणी मोठी होती, एवढी मोठी होती. तर हे पूर्ण खडक हा फोडलेला आहे सुरुंग वगैरे लावून. इंग्रजांशिवाय दुसरं कोणाचं काम नसणार आहे. हे बघा, हे पूर्ण तोडफोड झालेली आहे. ह्याचं पण बघा ना, इथून बघा, इथून 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 इथं इथपर्यंत एवढ्या लांबपर्यंत, एवढ्या पाठीमागपर्यंत आहे ना. हे होत्या बघा, इथं कळते तुम्हाला. ह्याच्यावर ह्या अवशेषवरनं पण कळेल तुम्हाला. हे बघा, हे पूर्ण रूम होती इथं, एक पूर्ण रूम मोठी अख्खी तोडलेली आहे खरं त्याचा. हे बघा, हे बघा, हे आत्ताचे पाहिजे आपण लेणी. आणि त्यानंतर आता इथं ह्या पायऱ्यांनी वर चढून वर जायचं आहे आपल्याला. आणि ह्या साईडला पण इथं बघा काहीतरी बनवलेलं आहे इथं. तर ते आता कसं बनवलंय काय ते पाहता येते का बघू आपण. पहिले ह्या पायऱ्या चढून जाऊयात वरती. इथनं पायऱ्या असणार आहेत कोरीव. हे बघा, हे बघा इथं दिसतं ते आपल्याला. आणि इथून आतमध्ये जायचं आहे आपल्याला. हे बघा किती मस्त बनवलं असेल. तर हा, इथून आतमध्ये जायचं. हे बघा, वरती आलो आपण. आणि वरती आल्यानंतर ही कोरीव मूर्ती आपल्याला पाहायला मिळते तिथं. आणि इथं पण भेटतं ते. तिथून पुढे आल्यानंतर ह्या खोलीमध्ये येतो आपण. तर इथं भगवान बुद्धाची मूर्ती वाटते ही आपल्याला बनवलेली, कोरलेली. आणि या साईडला सुद्धा आहे इकडं. आणि या साईडला हे बघा, हे वरती कसं बनवलं बघा, कोरले बघा वरचं कसं
शेजारी सुद्धा आजूबाजूला इथे ना इथं मूर्त्या आहेत बघा. इथं खाली सुद्धा काहीतरी बनवले, कोरले ते हां, काहीतरी नाव कोरलेलं आहे मोडी लिपीमध्ये. आणि इथं ते इथलं पण बघा कशा बनवले मूर्त्या. हे बघा ही मूर्ती समोर. तर खूप सुंदर रूम आहे ही देवडी. मोठी खोली आणि इथं पायऱ्या असणार आहेत तिला अशा ह्या जोडलेल्या, इथून जोडलेल्या असणार आहेत अशा. ह्या खोलीला इथून तर इथपर्यंत अशा जॉईंट पायऱ्या आणि मग इथून अशा दोन्ही एकत्र आणि वरती असं असणार याला. हे बघा मोठं हे बनवायचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांनी वरनं पण हे बघा इथं वरती बनवायचा प्रयत्न केला आतमध्ये. हे बघा वरचं पण बनवलेलं आहे पूर्ण, परंतु बाकीचा खडक खराब लागला त्यामुळे हे काम त्यांनी अर्धवटच सोडलं. नाही तर ही खूप छान त्यांनी विहार बनवला असता इथे बुद्ध विहार. ते पाहिल्यानंतर इथं पुढं हे पहा उखळ दिसली आपल्याला. हे पहा रचना पहा फक्त याची कशी बनवली. हे बघा इथं खांब असणार इथं आणि ह्या खोल्या छोट्या छोट्या आणि हे त्यांच्या भाषेमध्ये त्यांनी लिहिलेलं. हे बघा आता ही भाषा तर आपल्याला समजत नाही. हे बघा कसं खांब बनवण्याचा प्रयत्न बघा. हे बघा थोडं पुढं आली पूर्ण खांब असणार आहे. हा पूर्ण खांब असणार आहे एकदम मोठाच्या मोठा झाड आणि इथून पुढे ह्या लेण्या असणार आहेत अशा. ह्या पुढे लेण्या असणार आहेत म्हणजे ह्या पण खोल्या पूर्ण असणार आहेत पॅक. हे दिसत ना तुम्हाला ह्या खोल्या आहेत पूर्णपणे आणि त्याच्या आतमध्ये खोल्या होत्या. ह्या बाहेर एक खोली आणि आतमध्ये एक खोली. विचार करा. आणि इथं सुद्धा त्यांच्या भाषेमधला लेख आपल्याला आढळून येतो इथं आणि इथं वरती. हे बघा हे बघा आणि हे बघा हे बांधकाम याची पण तोडफोड झालेली आहे. चला आता इथून वरती आपण पाहूयात. हे खाली लेण्या त्या आणि हे वरच्या लेण्या पाहायला आलोय आपण. बनवण्याचा प्रयत्न केला पण सोडून काय दिलं तुम्हाला दिसतंय बघा. खडक बघा ना लगेच बुरमाचा खडक लागला ना की त्यांनी सोडून दिलं. जिथं जिथं काळा पाषाण आहे ना प्युअर काळा पाषाण तिथंच त्यांनी खोल्या बनवलेल्या आहेत. हे असे बुरमाचे खडक लागल्यानंतर का पुढं प्रयत्न केले आणि सोडून दिले. मग त्यांनी ते काम अर्धवटच का वरती पण प्रयत्न केले पण सोडून दिले काम कारण सगळं बुरुम लागलं वरती त्यांना.
इथं वरती आपण आलो ह्या दुसऱ्या मजल्यावरची आणि इथं खाली सुद्धा खोल्या आहेत. आपण खालच्या पाहिलेत आता ऑलरेडी. हे पहा वरनं खालचं दृश्य आणि हा आजूबाजूचा परिसर मला बहुतेक वाटतंय तो समोरचा जो दिसतोय तो हडसर किल्ला आहे. कन्फर्म नाही माहिती आपल्याला, कारण ह्या साईडला इथं शिवनेरी आहे, जवळच आहे, दिसतो तो. हे पहा ही लेणी पाहिली आपण आणि इथून पुढं पण लेणी आहे. सरळ आपल्याला चालत जावं लागतं. 20-25 मिनिटाचा रोड आहे, तर ती पण जाऊन पाहूयात आपण. चला ह्या त्या लेणीपासून थोडंसं पुढं आलो ना आपण तर लगेच आपल्याला इथं एक पाण्याचं टाकं लागलं आहे. हे बघा इथं पाण्याचा टाकं लागला आपल्याला आणि इथं बनवायचा प्रयत्न केला असं वाटतंय लेणीचं, पण तसंच सोडून दिलं अर्धवट. आणि तिथून अजून थोडंसं आपण पुढं आलो तर इथे सुद्धा बघा इथे एक त्या झाडाच्या मागं इथं एक अशी पाण्याची टाकी बनवलेली आहेत 3 आणि सरळ आहेत अशी खाली आतमध्ये खोल. हे बघा अशी मोठी पाण्याची टाकी असणार इथे आतमध्ये. 3 आहेत टोटल. 4 पाण्याच्या टाक्यांपासून आपण थोडं पुढं आलो ना 5 मिनिटात तर हे बघा 1 2 3 तिकडे पलीकडे 4 ह्या 4 खोल्या दिसतात आपल्याला. वरती गेलेल्या रूम आहेत छोट्या, पण आपण पुढे जाणार आहोत. पुढे लेण्या आहेत मग असं आपण ऐकलंय, तर त्या लेण्या पाहायला चाललो आहे आपण पुढं. आणि फायनली मित्रांनो आपण तिथून 20-25 मिनटं पुढे चालून आल्यानंतर इथे आपल्याला रेलिंग लागले. त्याचा अर्थ इथे पुढे लेणी असणार आहे. आवाज आहे का भेकराचा? बेकाराचा आवाज. इकडून हे बघा लेण्या. पोचलो आपण तिथं. मस्त कोरीव काम आहे आणि तिथं सुद्धा मेन विहार इथं असणार आहे बहुतेक त्याचं. आणि हा मार्ग चला इथून जाऊयात आणि पाहूयात काय ते. थोडासा लांबनं एक झूम करून व्हिडिओ आपण पाहू. हे बघा हे कोरीव काम बघा कसं आहे मित्रांनो. हे बघा इथं आणि हे बरोबर त्याच्यावरती किती सुंदर असं कोरीव काम आहे बघा. इथं पहा किती मस्त बनवायचा प्रयत्न केला. जे काय असेल ना हे का तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय पूर्ण छान कोरण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे बघा हे काम बघा फक्त काय सुंदर कोरलंय वरती. हे इथं मध्ये आपण झूम करून पाहिलं होतं आणि हे आतमध्ये ते विहार. हे बघा हे बघा आणि ह्या वरच्या 2 मूर्त्या आणि हे विहार. हे बघा इथं उखळ बघा खाली. इथं उखळ इथं एक आहे, इथं एक आहे आणि हे आतलं पाणी बाहेर येण्यासाठी गेलेलं. बघा इथं वरती पण एक खोली टाईप आपल्याला पडलं आहे हा पूर्ण भाग. हे बघा वरचं इथं पण बनवायचा प्रयत्न केला आणि जसं आतमध्ये गेल्यानंतर खडक खराब लागला की मग त्यांनी ते काम स्टॉप केले.
हे बा इथून आपण आता पुढे चाललोय. त्या वरच्या खोल्यांना जायला मार्ग पाहूयात कुठं दिसतोय का आपण. हे ह्या खोल्या पाहिल्या आता आपण. हे टाक हे आणि तिकडे ते मेन विहार आणि ह्या वरच्या खोल्यांना आपण मार्ग शोधतो. ह्या वरच्या खोल्यांना तर तो इथं आहे. एवढेच पायऱ्या आणि इथं खाली पडलेलं आहे. तर प्रयत्न करूयात वरती जायचा मोबाईल घेऊन. हे पहा खूप घसरड आहे इथं खाली. खूप म्हणजे खूप भयंकर घसरड आहे आणि अवघड आहे चढणं वरती. त्यामुळे आपण कॅमेरा साईडला थोडासा ठेवला होता आणि चाललोय आता वरती चढत. आपण कोरीव पायऱ्या आहेत. हां हो इथनं पण पायऱ्या होत्या. हे पहा हे काका नाही येऊ शकत मला वाटतं. इथं एक रूम लागली. हे पहा कसं बनवलं रूमचं खाली आणि हे रूम. हे बघा वरती पण आहेत. हे बघा ह्या पायऱ्या चढून आपण आलो वरती. इथं ही खालची खोली पाहिली आपण. ही खालची खोली छान बनवली आहे. वरती पण कोरले बघा किती छान. इथं पण वरती कोरायचा प्रयत्न तुटलं. इथं पडले पूर्ण इथलं खालचं. हां सगळं फोडलंय. इथं पण पायऱ्या असणार आहेत आणि हे बघा इथं ह्या खोल्या. दिसते आपल्याला आणि तिथे वरती खोल्या बनवायचा प्रयत्न केलाय पण खडक चांगला नसल्यामुळे त्यांनी ते कॅन्सल केले. आणि आपण खूपच लांब आलोय कारण रोड बघा. इकडं गाड्या आहेत पर्याय इथं ह्या घरांच्या इथं आणि आपली गाडी आता कुठं असेल माहित नाही आपल्याला. हे जे समोर वीट भट्टी आहे दिसते ना ही मोठी. इथे फार लांब आहे. एवढ्या लांब गाडी आहे आपली. 3 किलोमीटर असेल तर इथं ना तेवढं रिटर्न जायचं आपल्याला परत. आणि हा पहा सह्याद्री पर्वतरांग सह्याद्रीची. त्या पायऱ्याने वर आलो आपण. त्या साईडच्या खोल्या पाहिल्या. ही खोली पाहिली. आता ह्या साईडला पण खोल्याच आहेत. रूम आहेत ह्या साईडला पण इथे पाहण्यासारखं म्हणजे हे नक्षीकाम. हे बघा किती छान नक्षीकाम केले बघा. हे बघा पूर्ण केले तिथपर्यंत. आणि ह्या खोल्या पाहूयात आपण. हे बघा ह्या खोल्या. ही अखंड खोली दिसते. हे जे तुम्हाला म्हटलं ना पाण्यासाठी. हे बघा लांबपर्यंत गेले लांबपर्यंत. बसण्यासाठी कोण. आणि हे आतली खोली. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ह्या अशा 3ही लेण्या पाहिलेल्या आहेत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि तुम्ही जर का आपल्या चॅनलला अजूनही लाईक आणि सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जय शिवराय.